टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी में ऑटो रिक्शा और टैक्सी चालकों को मराठी भाषा परीक्षा सफलतापूर्वक संपन्न। अब चालक मराठी में संवाद करने को तैयार। भिवंडी शहर के ऑटो रिक्शा और टैक्सी चालकों को मराठी भाषा का ज्ञान प्रदान करने तथा यात्रियों से सहज और प्रभावी संवाद स्थापित करने के उद्देश्य से महाराष्ट्र शासन के परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोंकण मराठी साहित्य परिषद तथा मुंबई मराठी साहित्य संघ के संयुक्त तत्वाधान में संचालित मराठी भाषा प्रशिक्षण अभियान को उत्साहजनक प्रतिसाद मिल रहा है। इस अभियान के तहत भिवंडी में 2 मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र शुरू किए गए हैं। प्रशिक्षण पूरा करने वाले ऑटो रिक्शा और टैक्सी चालकों को मराठी भाषा परीक्षा आज आयोजित की गई। यह परीक्षा भिवंडी के राजनौली बाईपास स्थित शिवसेना तालुका प्रमुख करशन ठाकरे के जनसंपर्क कार्यालय में संपन्न हुआ। इस प्रशिक्षण केंद्रों का संचालन शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के भिवंडी पूर्व अध्यक्ष गजेंद्र प्रभाकर गुलवी के नेतृत्व में किया गया। उनके मार्गदर्शन में ही परीक्षा का सफल आयोजन हुआ। परीक्षा के दौरान चालकों को प्रशिक्षण में सिखाए गए मराठी शब्दों और वाक्यों का उपयोग करते हुए मराठी भाषा में प्रश्नों के उत्तर देने के लिए कहा गया। सभी चालकों ने आत्मविश्वास के साथ मराठी में संवाद करते हुए उत्तर दिए और परीक्षा सफलतापूर्वक उत्तीर्ण की। इस अवसर पर प्रशिक्षण के रूप में मोटर वाहन निरीक्षक श्री शेखर राउत तथा सहायक मोटर वाहन निरीक्षक श्री दिलीप खिस्मतराव उपस्थित रहे। इस पहल से भिवंडी के ऑटो रिक्शा और टैक्सी चालकों को मराठी भाषा का व्यवहारिक ज्ञान प्राप्त हुआ है, जिससे वह अब यात्रियों के साथ अधिक प्रभावी ढंग से संवाद कर सकेंगे। शासन के इस महत्वपूर्ण पहल का विभिन्न स्तरों पर स्वागत किया जा रहा है। आम्हाला हे पॅसेंजर बसवायचे, उतरवायचे, कुठल्या बाजूला जायचं आहे सर्व शिकवलेलं आहे आणि गजेंद्र भाऊ नेतृत्व त्यांच्यामध्ये आम्ही शिकलो। हो, मी मराठी शिकलोय आणि चांगल्या प्रकारे आमची कला झालेली आहे। आज परीक्षा होती, त्या प्रकारे आल्टो साहेब 2 साहेब आलते, आमच्या लोकांची सर्वांची परीक्षा घेतली आणि आमचे शहर प्रमुख गजेंद्र गुलवी साहेब यांनी आम्हा लोकांना चांगली एकदम शिक्षण दिली आणि बरेच लोक आम्ही 200 का 250 तादाद मध्ये आलते इथं आणि त्या प्रकारे सगळे आम्ही जेवढे रिक्षावाले आहे चांगल्या प्रकारे पेपर देऊन परीक्षा जसं प्रश्नाचं उत्तर आल्टो साहेबांनी आम्हाला विचारले त्या प्रकारे आम्ही त्यांचं उत्तर देऊन आम्ही मराठी शिकलो। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय हिंद। तुमच्या मराठी काय काय शिकले तुला कसं वाटते? मराठी में शिकलो, चांगला शिकलो। काय शिकले? मराठी भाषा। मराठी प्रथमतः जय महाराष्ट्र। तर आपण पाहतच असाल की रिक्षा चालकांसाठी जो GR लागू केला होता, मराठी भाषा जी कंपल्सरी करण्यात आली होती, सौजन्यपूर्ण सेवा, प्रवाशांच्या मनात विश्वासाची आशा, असा हा एक आपल्याला यांना हे दिला होता, मंत्र दिला होता आणि महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा या पाठ्यपुस्तकाचं नाव होतं आणि आपण पाहिलंच असाल हे आम्हाला महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य संस्था आणि मुंबई मराठी साहित्य संस्था यांच्या विद्यमानाने आम्हाला हा महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हा पाठ्यपुस्तक दिला होता। हा पाठ्यपुस्तक होता 200 पानांचा, परंतु आपल्या ह्या सर्व पानांचा करून मिळाला होता आणि हा रिक्षा चालकांसाठी शिकवण्यासाठी हे 16 प्रश्न दिले होते आणि त्या 16 प्रश्नांची उत्तर सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यावीत किंवा मराठी बोलता यावं, लवकर मराठी शिकावेत म्हणून हे 16 याच्यामध्ये केलं होतं। तर आपल्याला सांगायला मला आनंद होत आहे की माझ्याकडे कमीत कमी 1200 लोकांची बॅच होती
आणि 50-50चे 4 असे इथे सुद्धा 200 विद्यार्थ्यांची बॅच होती. अशीच भिवंडीमध्ये आपली अजयनगरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी शाखा आहे त्या शाखेमध्ये सुद्धा माझ्याकडे 350 विद्यार्थी होते. त्यांचे सुद्धा माझ्याकडे कमीत कमी 7 बॅचेस झाल्या आणि पूर्णा गावामध्ये सुद्धा 2 बॅचेस होत्या. तिथे सुद्धा 100 विद्यार्थी माझ्याकडे शिकायला होते. तर आपणास सांगायला मला आनंद होतो की ह्या सर्व बॅचेस किंवा ह्या सर्व विद्यार्थ्यांना आपण मोफत विनामूल्य शिकवलं आणि विनामूल्य यांना परवाने सुद्धा आता मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनाने जो GR लागू केला मराठी भाषा कंपल्सरीचा, त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्व रिक्षा चालकांना मराठी येणं अनिवार्य राहील असं सांगितलं होतं. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आम्ही महाराष्ट्रात ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये मराठी भाषा शिकवण्याचा हा घेतला. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन परिवहन विभाग यांनी सुद्धा भाग घेतला. राज्य मराठी विकास संस्था यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या या विद्यमानाने आज आम्हाला सर्वांना एक संधी मिळाली की रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची. आणि आज तो दिवस आला. गेल्या 4 आठवड्यांपासून शिकत आहेत मराठी आणि आज त्यांची परीक्षा सुद्धा आहे. तर या परीक्षेसाठी आम्हाला लाभलेले परीक्षक दिलीप किस्मतराव आणि मोटर वाहन निरीक्षक म्हणजे RTO शेख राऊत साहेब आणि दीपक राऊत साहेब सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून आम्हाला इथे लाभले. तर त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि इथे सर्व माझे रिक्षा चालक बांधव यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे क्लासेस अटेंड केले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आज त्यांचा एक्झाम होता, परीक्षा होती, त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यामध्ये सर्व रिक्षा चालकांचे सुद्धा धन्यवाद. आणि दादा या तुम्ही आमचे मित्र दिलीप परीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली, यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद करतो. यांनी सुद्धा कमीत कमी 100 विद्यार्थ्यांना शिकवले. किस्मतराव साहेबांकडे सुद्धा जवळजवळ 20 बॅचेस झाल्या. आम्ही दोघांनी भिवंडीची धुरा सांभाळली आणि भिवंडी मधले जेवढे पण रिक्षा चालक आहेत जवळजवळ आम्ही 2000 ते 2500 विद्यार्थ्यांना रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकवली. आणि मी साहेबांचे सुद्धा धन्यवाद करतोय. आणि आमच्यासाठी लाभलेले RTOचे शेख राऊत साहेब आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद करतोय. आणि इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र. हो काय शिकवलं तुम्हाला इथे? भाऊने शिकवली काय काय ITO त्यांना परवानगी करते लगना आई शिकवलं बोलो खाते बोलो इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।